हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. गाईज, आपण जो टास्क सुरू केलेला आहे स्पीक फ्लुएंटली इन इंग्लिश इन 30 डेज, ज्यामध्ये आज डे 4 मध्ये आपण यूज ऑफ हॅजचा स्टडी करणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण यूज ऑफ हॅवचा स्टडी केलेला आहे, ज्यावरती आपण खूप सारे सेंटेन्सेस सुद्धा प्रॅक्टिससाठी घेतले होते. गाईज, आज हॅजचा स्टडी करण्याआधी आपण हॅव आणि हॅज मधला डिफरन्स आधी समजून घेऊया. हे एक वेळेस जर तुम्हाला समजलं तर हॅजचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. पहा, आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं, जर माझ्याकडे काही आहे मला हे जर सांगायचं असेल तर आपण हॅवचा यूज करतो. जसं की आय हॅव अ कार, आय हॅव अ पेन, आय हॅव अ बाईक, अशा प्रकारे. जर आमच्याकडे काही आहे हे दाखवायचं असेल तरी सुद्धा आपण हॅवचा यूज करतो. जसं की वी हॅव अ कार, वी हॅव अ डॉग, वी हॅव अ ड्रायव्हर, वी हॅव अ बाईक, अशा प्रकारे. जर आपल्याकडे सेकंड पर्सन आहे म्हणजे समोरच्या व्यक्ती आहे तेव्हा सुद्धा आपण हॅवचा उपयोग करतो. यू हॅव अ फीवर, यू हॅव अ कोल्ड, यू हॅव अ बाईक, अशा प्रकारे. जर एखादी वस्तू आपल्याकडे नाही आहे हे सांगायचं असेल तर आपण डू नॉटचा यूज करायचो. म्हणजेच काय, त्याला सिम्पली डोंट असा यूज करायचो. जसं की आय डोंट हॅव अ कार, वी डोंट हॅव अ बाईक, वी डोंट हॅव अ डॉग, यू डोंट हॅव अ कोल्ड, अशा स्वरूपात. आता हा तर यूज झाला आपला हॅवचा, किंवा जेव्हा आपल्याकडे म्हणजे आय, वी आणि यू सोबत हॅवचा उपयोग करतो. आता जर थर्ड पर्सन आहे, ऑब्विसली थर्ड पर्सन ही असेल, शी असेल, किंवा एखादा व्यक्ती असेल जसं की राजेश असेल, नेहा असेल, राजू असेल, श्याम असेल, एक्सेट्रा, अशा प्रकारे थर्ड पर्सन असेल. किंवा माय ब्रदर असेल, माय सिस्टर असेल, माय फादर, माय सन, अशा स्वरूपात. तेव्हा काय करायचं तर तिथं आपल्याला हॅजचा यूज करायचा आहे. जसं की ही हॅज अ कार, रमेश हॅज अ कार, नेहा हॅज अ कार. आता हे तर झालं की थर्ड पर्सनला. आणखी तुम्ही माय ब्रदर हॅज अ कार, अशा प्रकारे सेंटेन्सेस वापरू शकता. जर त्या व्यक्तीकडे ती गोष्ट नाही आहे तेव्हा काय करायचं, आधी आपण हॅव सोबत डू नॉटचा यूज करायचो, इथं मात्र डज नॉटचा यूज करायचा. म्हणजेच त्याला सिम्पली डझंट असं रीड करायचं. आता जर एखादी वस्तू माझ्याकडे म्हणजे त्या व्यक्तीकडे नाहीये हे आपल्याला सांगायचं आहे तर एक लक्षात ठेवा, जेव्हा डज नॉट येणार तेव्हा हॅज न वापरता हॅवचा यूज करायचा आहे. म्हणजे सपोज आपल्याला म्हणायचंय की ही डज नॉट हॅव अ कार, म्हणजे त्याच्याकडे कार नाही म्हणायचं असेल तर ही डज नॉट हॅव अ कार, म्हणजे त्यालाच आपण ही डझंट हॅव अ कार. आता इथं हॅजच्या ऐवजी हॅव यूज केला गेला जेव्हा आपण डज नॉट आधी म्हणजे हॅवच्या आधी जेव्हा डज नॉट यूज केलं. काही सेंटेन्सेस इथं आपण बोर्डवरती घेतलेले आहेत ज्याच्या थ्रू आणखी तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होणार. पहा, आपण हॅवचा यूज कशा प्रकारे केला होता. आय हॅव अ कार, वी हॅव अ कार. आणखी एक विद्यार्थी मित्र थर्ड पर्सन आहे बट मोर दॅन वन आहे तेव्हा आपण दे हॅव म्हणजे हॅवचा यूज करणार. थर्ड पर्सन साठी जरी इथं हॅजचा यूज करायचं सांगितलंय बट जेव्हा मोर दॅन वन असेल तेव्हा आपण हॅवचा यूज करणार. पहा, दे हॅव अ कार. आणखी आपण सेकंड पर्सन साठी सुद्धा हॅवचा यूज करतो. यू हॅव अ फीवर. आता हे तर झाले ज्या गोष्टी आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी. आता जर एखादी गोष्ट नाहीये तर त्यासाठी आपण काय करायचो, डोंट यूज करायचो, म्हणजे डू नॉट. आय डोंट हॅव अ कार, वी डोंट हॅव अ कार, दे डोंट हॅव अ कार, यू डोंट हॅव अ फीवर, अशा प्रकारे. बट आता हॅजचा यूज करताना आपण पहा काय करणार. ही हॅज अ कार, ही हॅज अ कार, नेहा हॅज अ कार, माय ब्रदर हॅज अ कार, राजेश हॅज अ फीवर. आता हे झालं त्यांच्याकडे जे आहे ते दाखवण्यासाठी. मी जाणूनच इथं एक हॅज हे एकच एक्झाम्पल ठेवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला फरक हा लवकर लक्षात आला पाहिजे. आता जर कार नाहीये हे आपल्याला सांगायचं असेल तर आपण म्हणणार ही डज नॉट हॅव अ कार, ही डझंट हॅव अ कार. डज नॉट ला रीड करताना फ्लुएंटली आपण काय रीड करणार, डझंट. ही डझंट हॅव अ कार, नेहा डझंट हॅव अ कार, माय ब्रदर डझंट हॅव अ कार, राजेश डझंट हॅव अ फीवर. अशा प्रकारे आपल्याला हॅजचा यूज करायचा आहे. याहीपेक्षा आपण चांगल्या प्रकारे काही एक्झाम्पलच्या थ्रू हे समजून घ्या. सो गाईज, विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द एक्झाम्पल्स. द फर्स्ट सेंटेन्स इज त्याच्यात दम आहे. ही हॅज गट्स, ही हॅज गट्स. तो बाहेर गेला आहे. ही हॅज गॉन आउट, ही हॅज गॉन आउट. त्याला 3 मुलं आहेत. ही हॅज 3 सन्स, ही हॅज 3 सन्स. त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे. ही हॅज हिज ओन फ्लॅट, ही हॅज हिज ओन फ्लॅट.
त्याच्याकडे चांगली स्मृती आहे. ही हॅज अ गुड मेमरी. ही हॅज अ गुड मेमरी. त्याच्याकडे विचित्र कल्पना आहे. ही हॅज अ स्ट्रेंज आयडिया. ही हॅज अ स्ट्रेंज आयडिया. त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत. ही हॅज अ लॉट ऑफ मनी. ही हॅज अ लॉट ऑफ मनी. तो अमेरिकेत गेला आहे. ही हॅज गॉन टू अमेरिका. ही हॅज गॉन टू अमेरिका. त्याच्याकडे स्वतःचे घर आहे. ही हॅज अ हाऊस ऑफ हिज ओन. ही हॅज अ हाऊस ऑफ हिज ओन. त्याच्याकडे भरपूर काही आहे करायला. ही हॅज अ लॉट ऑफ थिंग्स टू डू. ही हॅज अ लॉट ऑफ थिंग्स टू डू. तो या आठवड्यात खूप व्यस्त आहे. ही हॅज बीन व्हेरी बिझी विथ धिस वीक. ही हॅज बीन व्हेरी बिझी धिस वीक. ही हॅज बीन व्हेरी बिझी धिस वीक. त्याचे एक लहान कुटुंब आहे. ही हॅज अ स्मॉल फॅमिली. ही हॅज अ स्मॉल फॅमिली. तो गेल्या बुधवारपासून आजारी आहे. ही हॅज बीन सिक फ्रॉम लास्ट वेन्सडे. ही हॅज बीन सिक फ्रॉम लास्ट वेन्सडे. त्याची नोकरी करण्याची क्षमता आहे. ही हॅज द ॲबिलिटी टू डू द जॉब. ही हॅज द ॲबिलिटी टू डू द जॉब. त्याच्याकडे माझ्यासारखा कॅमेरा आहे. ही हॅज द कॅमेरा ॲज आय हॅव. ही हॅज द कॅमेरा ॲज आय हॅव. त्याला शिकवण्याचा खूप अनुभव आहे. ही हॅज अ लॉट ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स. ही हॅज अ लॉट ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स. त्याला स्वतःवर खूप आत्मविश्वास आहे. ही हॅज अ ग्रेट कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. ही हॅज अ ग्रेट कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ. त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत. ही हॅज अ मच मोर मनी दॅन आय हॅव. ही हॅज मच मोर मनी दॅन आय हॅव. त्याच्याकडे चांगली संधी आहे निवडून येण्याची. ही हॅज अ गुड चान्स ऑफ बीइंग इलेक्टेड. ही हॅज अ गुड चान्स ऑफ बीइंग इलेक्टेड. त्याने इंग्रजीमध्ये वेगवान प्रगती केली आहे. ही हॅज मेड रॅपिड प्रोग्रेस इन इंग्लिश. ही हॅज मेड रॅपिड प्रोग्रेस इन इंग्लिश. त्याने आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळला आहे. ही हॅज टेकन ओव्हर हिज फादर बिझनेस. ही हॅज टेकन ओव्हर हिज फादर बिझनेस. माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. ही हॅज नो टाइम फॉर मी. ही हॅज नो टाइम फॉर मी. ऑल्सो यू कॅन से ही डझंट हॅव अ टाइम फॉर मी. ही डझंट हॅव टाइम फॉर मी. त्याच्याकडे काही समस्या नाही. ही डझंट हॅव अ प्रॉब्लेम. ही डझंट हॅव अ प्रॉब्लेम. ऑल्सो वी कॅन से ही हॅज नो प्रॉब्लेम. ही हॅज नो प्रॉब्लेम. तो 2 वर्षापासून अमेरिकेत आहे. ही हॅज बीन इन अमेरिका फॉर 2 years. ही हॅज बीन इन अमेरिका फॉर 2 years. टेक दिस स्क्रीनशॉट. नेक्स्ट सेंटेन्स. तिचे डोळे निळे आहेत. शी हॅज ब्ल्यू आईज. शी हॅज ब्ल्यू आईज. तिला लांब केस आहेत. शी हॅज लॉंग हेअर. शी हॅज लॉंग हेअर. तिच्यात शिष्टाचार नाही. शी हॅज नो मॅनर्स. शी हॅज नो मॅनर्स. इन अदर वर्ड वी कॅन से शी डज नॉट हॅव मॅनर्स. शी डज नॉट हॅव मॅनर. इन शॉर्ट डझंट हॅव. तिने वजन गमावले आहे. शी हॅज लॉस्ट वेट. शी हॅज लॉस्ट वेट. तिने त्याला क्षमा केले आहे. शी हॅज फॉरगिव्हन हिम. शी हॅज फॉरगिव्हन हिम. ती खरेदीसाठी गेली आहे. शी हॅज गॉन फॉर शॉपिंग. शी हॅज गॉन फॉर शॉपिंग. तिने कधीही त्याला पाहिले नाही. शी हॅज नेव्हर सीन हिम. शी हॅज नेव्हर सीन हिम. शी हॅज नेव्हर सीन हिम. तिचे हस्तलेखन चांगले आहे. शी हॅज अ गुड हँडरायटिंग. शी हॅज गुड हँडरायटिंग. तिच्यात खूप अहंकार आहे. शी हॅज अ लॉट ऑफ इगो. शी हॅज अ लॉट ऑफ इगो. ती 12 वर्षाची झाली आहे. शी हॅज जस्ट टर्न 12. शी हॅज जस्ट टर्न 12. तिला इंग्रजीचे चांगले ज्ञान आहे. शी हॅज अ गुड नॉलेज ऑफ इंग्लिश. शी हॅज अ गुड नॉलेज ऑफ इंग्लिश. तिच्याकडे सर्व आहे. शी हॅज इट ऑल. शी हॅज इट ऑल. तिच्याकडे तुझ्यासारखी बॅग आहे. शी हॅज द सेम बॅग ॲज यू हॅव. शी हॅज द सेम बॅग ॲज यू हॅव.
तिच्याकडे काहीही नाही. शी हॅज नथिंग. शी हॅज नथिंग. ती त्याला बऱ्याच काळपासून ओळखत आहे. शी हॅज नो हिम. शी हॅज नोन हिम फॉर अ लॉंग टाइम. KNOWN. शी हॅज नोन हिम फॉर लॉंग टाइम. ती ऑफिसातून निघाली आहे. शी हॅज लेफ्ट द ऑफिस. शी हॅज लेफ्ट द ऑफिस. तिने त्याला सर्व गोष्टींसाठी क्षमा केले आहे. शी हॅज फॉरगिव्हन हिम फॉर एव्हरीथिंग. शी हॅज फॉरगिव्हन हिम फॉर एव्हरीथिंग. तिचे लक्ष स्पष्ट आहे. शी हॅज अ क्लिअर गोल. शी हॅज अ क्लिअर गोल. तो आला आहे का? हॅज ही कम. हॅज ही कम. तो पुन्हा फेल झाला आहे का? हॅज ही फेल्ड अगेन. हॅज ही फेल्ड अगेन. काहीतरी झाले आहे का? हॅज समथिंग हॅपन. हॅज समथिंग हॅपन. मनीषला सर्दी आहे. मनीष हॅज अ कोल्ड. मनीष हॅज अ कोल्ड. शिवाकडे पियानो आहे. शिवा हॅज अ पियानो. शिवा हॅज अ पियानो. शीतलचे केस कोरडे आहेत. शीतल हॅज अ ड्राय हेअर. शीतल हॅज ड्राय हेअर. टेक द स्क्रीनशॉट. द नेक्स्ट सेंटेन्स इज लकी मध्ये अनेक प्रतिभा आहेत. लकी हॅज मेनी टॅलेंट्स. लकी हॅज मेनी टॅलेंट्स. दीपालीचे हसणे छान आहे. दीपाली हॅज अ नाईस स्माइल. दीपाली हॅज अ नाईस स्माइल. रोहनला लवकर उठावे लागते. रोहन हॅज टू गेट अप अर्ली. रोहन हॅज टू गेट अप अर्ली. मीनाने आतापर्यंत सुरू नाही केले. मीना हॅज नॉट स्टार्टेड इट. मीना हॅज नॉट स्टार्टेड इट. आरतीला काय करावे हे माहिती नाही. आरती हॅज नो आयडिया व्हॉट टू डू. आरती हॅज नो आयडिया व्हॉट टू डू. विजयकडे खेळण्यासाठी मित्र नाही. विजय डझंट हॅव फ्रेंड्स टू प्ले. विजय डझंट हॅव फ्रेंड्स टू प्ले. हिवाळा आला आहे. विंटर हॅज कम. विंटर हॅज कम. वातावरण चांगले झाले आहे. क्लायमेट हॅज बिकम नाईस. क्लायमेट हॅज बिकम नाईस. माझ्या मुलीला चांगले गुण भेटले. माय डॉटर हॅज गॉट गुड मार्क्स. माय डॉटर हॅज गॉट गुड मार्क्स. मेल आला आहे. द मेल हॅज अराइव्ड. द मेल हॅज अराइव्ड. घड्याळ थांबला आहे. द क्लॉक हॅज स्टॉप. द क्लॉक हॅज स्टॉप. घराची किंमत वाढली आहे. द कॉस्ट ऑफ हाऊस हॅज रायझन. द कॉस्ट ऑफ हाऊस हॅज रायझन. द जखम अजूनपर्यंत ठीक झाली नाही. द वुंड हॅज नॉट हिल्ड इट. द वुंड हॅज नॉट हिल्ड इट. हिल्ड मीन्स बरे होणे. या घरात 6 खोल्या आहेत. धिस हाऊस हॅज 6 रूम्स. धिस हाऊस हॅज 6 रूम्स. कालपासून थंड आहे. इट हॅज बीन कोल्ड सिन्स एस्टरडे. इट हॅज बीन कोल्ड सिन्स एस्टरडे. रविवार पासून पाऊस पडत आहे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स संडे. इट हॅज बीन रेनिंग सिन्स संडे. त्याने काय केले तुम्हाला ठाऊक आहे का? डू यू नो व्हॉट ही हॅज डन. डू यू नो व्हॉट ही हॅज डन. मला माहिती आहे की ती व्यस्त आहे. आय नो दॅट शी हॅज बीन बिझी. आय नो दॅट शी हॅज बीन बिझी. तो कुठे गेला आहे हे कोणालाही ठाऊक नाही. नोबडी नोज वेअर ही हॅज गॉन. नोबडी नोज वेअर ही हॅज गॉन. तापमान अचानक वाढले आहे. द टेम्परेचर हॅज सडनली रायझन. द टेम्परेचर हॅज सडनली रायझन. तो आधीच निघाला का? तो आधीच निघाला का? हॅज ही ऑलरेडी लेफ्ट. हॅज ही ऑलरेडी लेफ्ट. टेक दिस स्क्रीनशॉट and please like and subscribe my YouTube channel.